श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या क्षणांची आतुरतेने, ज्या आनंदाची आतुरतेने तू वाट पाहत आहेस, तोच आनंद आता तुझ्या भाग्यात मी देत आहे. तुझे ते क्षण जवळ आले आहे. ज्या क्षणांमध्ये तू आनंदाने पवित्र होशील, त्या आनंदाने, त्या खुशीने तू संपूर्ण भरल्या जाशील. हा आनंद तुझ्यासाठी कायम स्वरूपाचा मी आशीर्वादाच्या रूपात, आर्थिक संपन्नतेच्या रूपात आणि तुझ्या भरभराटीच्या रूपात तुझ्याजवळ देत आहे. अगदी हा क्षण तुझ्यासाठी मौल्यवान आणि आनंदाचा आहे. आनंद पसरवण्यासाठी तू जे काही प्रयत्न केले आहेस, ते सर्व काही आता फलित होत आहे. हा आनंद तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. श्री गणेशांची कृपा, श्री कुलदेवीची कृपा आणि माता महालक्ष्मीची कृपा तुला अनुभवण्यासाठी आता सज्ज व्हायचे आहे. बाळा, आता तुझ्यासाठी ते सर्व काही पुढे नेणारे आशीर्वाद तुला दिल्या जात आहे. कठीण तुझ्या आयुष्यातून संपून जात आहे. तुझ्यासाठी ती सुख, संपन्नता, आरोग्यता, आनंद आणि तुझ्या जीवनावर सुखद परिणाम पसरवल्या जात आहे. ज्या काही अडचणी आजपर्यंत तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करत होत्या, ज्या काही गोष्टी तुला अडचणींसारख्या वाटत होत्या, त्यामुळे तुझ्या आयुष्यात कलह, दोष आणि काही अशा समस्या निर्माण झाल्या होत्या, त्या अगदी या क्षणापासून दूर होण्यास सुरुवात होईल. तुला अनुभव येणार आहे माझ्या प्रचितीचा. तू जे काही नामस्मरण केले आहेस, त्यामुळे आता तुझ्या आयुष्यात ती सुखद वेळ तुला अनुभवायला मिळणार आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला मोठे यश मिळत आहे. घाबरून जाऊ नका, भयभीत होऊ नका. नवीन कार्य आरंभ होण्यापूर्वी तुमच्या मनाला एक नवीन लखलख मिळण्याची वेळ आली आहे. तुम्ही तुमच्या कार्यांद्वारे चमकणार आहात, कारण आता तुमच्यासाठी ते सर्व काही घडणार आहे जे तुम्हाला हवंसं वाटत आहे. तुम्ही योग्य दिशेने पावले उचलत पुढे जात आहात, पुढे सरकत आहात, कारण हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे. ती मदत परमेश्वरीय मदत आहे, जी तुम्हाला पुढे नेत आहे. तुमच्या भाग्यात तो चमत्कार, तो आशीर्वाद दिल्यासाठी देव स्वतः कार्य करत आहे. या कार्यासाठी तुमची निवड स्वयं परमेश्वराने केली आहे. तुम्ही जर अगदी या क्षणाला तयार असाल, तर हा मोठा आनंद तुमच्या भाग्यात लिहिल्या जात आहे. तुमच्या वेदना, दुःख आणि तुमचा संघर्ष आता संपण्याच्या स्थितीत आहे. तुमच्या मनोबलाला वाढवण्यासाठी भगवंताने मोठ्या आशीर्वादासाठी तुमची निवड केली आहे. काही लोक अनेकदा घाबरतात. काही गोष्टी करताना, नवीन सुरुवात करताना, नवीन काही शिकताना, नवीन काही सामोरी जाताना. पण मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की नवीन काही शिकताना घाबरू नका. परमेश्वराचे ध्यान, चिंतन करून त्या कार्यास सुरुवात करा. तुम्ही तिथे यशस्वी होणार, होणार, होणार यावर विश्वास ठेवा. कारण तुम्ही जे पहिले पाऊल टाकाल, त्यावर जितका विश्वास तुम्ही मनाने कराल, त्याचप्रमाणे तुमचे जीवन अगदी पुढे जाणार आहे. तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत. तुम्ही जे काही नवीन सुरुवात करण्यासाठी देवाला विनंती केली आहे, आता ती विनंती परमेश्वर भगवंत स्वीकार करतो आहे. जर तुम्ही या मार्गात आहात, तुम्ही देवाच्या आज्ञेत आहात, तुम्ही परमेश्वर शक्तीवर, दैवी शक्तीवर अटूट विश्वास ठेवत आहात,
तर ही नवीन शक्ती तुमच्यासाठी नवीन जागा, नवीन योग्यता, नवीन कार्य, नवीन संधी निर्माण करणारी, एक प्रचुरता देणारी, संपत्ती देणारी, आनंद प्रदान करणारी, विपुलतेने भरभराटीने भरणारी संधी असेल, जी तुम्हाला पुढे नेईल, तुमच्या जीवनाला अधिक संघर्षापासून लांब करणारी, तुम्हाला उत्साहाने, तुम्हाला आनंदाने भरभरून देणारी ही संधी परमेश्वर भगवंत तुमच्या भाग्यात लिहत आहे. जो कोणी माझा प्रिय बाळ अगदी या क्षणाला प्रार्थनेने परमेश्वराची शक्ती अनुभवण्यासाठी तयार असेल, त्यालाच ही संधी प्राप्त होणार आहे. तू ज्या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकण्यास सुरुवात केली आहे, त्या क्षणापासून तुझ्यासाठी ते दिव्य घडत आहे. बाळा, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस आणि हा संदेश अर्धवट ऐकू नकोस. तुझ्यासाठी यातील दिलेले आशीर्वाद हे फलित नक्कीच होणार आहेत. कारण तुम्ही आता तुमच्या कल्पनेतले पाहिलेले स्वप्न, मग ते घराचे असो, तुमच्या सुखी संसाराचे असो, एखाद्या अमर्यादित केलेल्या कार्याचे असो किंवा एका सुवर्ण संधीसाठी केलेल्या प्रयत्नांचे असो, ते सर्व काही स्पष्टपणाने तुम्हाला देण्यात येत आहे. ते स्वीकार करा, कारण आनंद देव देण्यासाठी तत्पर आहे. तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर आहात? जर आहात तर होय म्हणून ते स्वीकार करा. देव तुमची जागा, तुमची मध्यस्थी करत आहे. देव तुमच्या त्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यशस्वी करत आहे. जर तुम्ही पूर्वी काही कारणांमुळे मनस्ताप सहन केला आहे, काही आपल्याच व्यक्तींनी तुमच्यासाठी काही त्रासदायक गोष्टी निर्माण केल्या होत्या किंवा कुणी तुमच्या कार्यात नजर आणि दोष लावले होते, ते सर्व काही आता मी दूर करत आहे. माझी नजर तुमच्या कार्यावर आहे. तुम्ही ते कार्य पूर्णत्वास न्यावे, त्यात प्रगती करावी, तुमचे इच्छित प्राप्त करावे, कारण तुम्ही संयम दाखवला आहे. तुम्ही संयमाने वागला आहात. तुम्ही प्रयत्न मात्र सोडलेले नाहीत. आता प्रयत्न आणि यशाने भरणारे भरपूर आशीर्वाद मी तुमच्या मार्गात देत आहे. तुम्ही फक्त विश्वासाने एक पाऊल पुढे टाका. कोण काय बोलत आहे, तुमच्याबद्दल किती विचार केल्या जात आहेत, त्यात तुमच्यासाठी किती नकारात्मक विचार आहेत, कोण तुमच्याबद्दल काय नकारात्मकता पसरवत आहे, याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करावे लागणार आहे. कारण जेव्हा ध्येय निश्चित होते, तेव्हा त्या दिशेने पाऊल टाकून पुढे जाणे सहजतेने तुम्हाला यशाकडे नेणारे असते. कित्येक लोक तुम्हाला पुढे जाताना पाहून काही नकारात्मक गोष्टी करत असतील, त्याकडे दुर्लक्ष करा. कुणी कितीही तुमच्याशी नकारात्मक बोलत असेल, त्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या नवीन संधीकडे, तुमच्या नवीन आशीर्वादांकडे तुम्ही फक्त लक्ष पुरवा. कारण देव, भगवंत, परमेश्वर, साक्षात स्वामी तुम्हाला आशीर्वादाने भरत आहेत. श्री गणेश तुमच्या कार्याला आशीर्वाद देत आहेत. जेव्हा हे सर्व काही शुभ घडत आहे, तुम्हाला शुभ लाभ प्राप्त होणार आहे. तुमच्यासाठी नवीन संधी, नवीन संधींचे द्वार उघडल्या जात आहे. परमेश्वरी शक्ती तुमच्यासाठी महाद्वार उघडत आहे, जिथून सतत पैशाचा, सुखांचा, आर्थिक संपन्नतेचा प्रवाह तुमच्या दिशेने, तुमच्या कुटुंबाच्या दिशेने प्रवाहित होणार आहे. त्यासाठी तुम्ही निवडल्या गेला आहात. पुढील काही क्षण तुमच्यासाठी अमर्याद आशीर्वाद येत आहे. पुढील काही मिनिटे देवाला डोळे बंद करून प्रार्थना करा की हे परमेश्वरा, हे स्वामी माऊली, माझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करा. मी आज तुमच्या चिंतनात आहे. मी तुमच्या नामात आहे. मी तुमच्या समोर बसून आज तुम्हाला काही मागत आहे. माझी प्रार्थना स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा. मी तुमच्यासाठी एक लहान बालक आहे. माझ्यावर कृपा करा.
तुम्ही अनंत अनंत आहात आणि माझ्या छोट्या छोट्या इच्छेला तुम्ही पूर्ण करणारे आशीर्वाद देऊ शकता. माझा कठीण काळ संपवा, मला यशाच्या दिशेने घेऊन चला. मला ते सर्व आशीर्वाद देण्यासाठी, मी ते स्वीकारण्यासाठी आतुर आहे. स्वामी माऊली, मी आज प्रार्थनेतून तुम्हाला प्रार्थना विनंती करतो की माझ्या कार्यात मला यशस्वी करा. मला पुढे जाण्याची संधी प्रदान करा. माझ्या आयुष्यात भाग्यात चमत्कार द्या. मी तो स्वीकारण्यास अगदी या क्षणाला तत्पर आहे. तुम्ही केलेल्या माझ्या मदतीसाठी मी अनेकदा धन्यवाद करतो. माझ्या मदतीसाठी तुम्ही इथे उपस्थित आहात त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. देवा, मी तुमच्या मदतीसाठी आतुर आहे. माझी मदत करा. मला योग्य दिशेने पाऊल टाकण्यास सामर्थ्यशाली बनवा, धैर्यशाली बनवा आणि माझ्या जीवनात तो प्रकाश द्या ज्या प्रकाशाने मी माझे जीवन उज्ज्वल बनवेल. मी माझ्या कुटुंबाचे सौख्याने आनंदाने पालन करू शकेल. देवा, हे स्वामी समर्था, माझी इच्छा पूर्ण करा. मला आशीर्वाद प्रदान करा. मला आर्थिक संपन्नता प्रदान करा. मला माझ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सामर्थ्य प्रदान करा. मी तुमच्या दिव्य प्रकाशाची वाट पाहत आहे. मी तुमच्या आशीर्वादांची, चमत्कारांची वाट पाहत आहे. माझी केलेली प्रार्थना स्वीकार करा. मी तुमचा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तुम्ही आजपर्यंत जे काही सुख, संपन्नता, जे दिव्य माझ्या आशीर्वादांना वाढवले आहे, माझ्या आयुष्यात ही सुख दिली आहेत, ज्यामुळे माझे मन समाधानी आणि आनंदी आहे, त्यासाठी मी तुमचा कोटी कोटी आभारी आहे. देवा, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हे स्वामी समर्था, माझ्यावर कृपा करा. आज केलेली ही माझी प्रार्थना तुमच्या चरणी मी सोपवतो. ती स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा. माझ्यासाठी तुम्ही ते द्वार उघडा जिथे मोठा आशीर्वाद माझ्यासाठी आहे, जिथे चमत्कार माझ्यासाठी आहे. मी तुमच्या आशीर्वादांसाठी इथे उपस्थित आहे. माझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करा. हे गुरु माऊली, मी तुमच्या चरणी नतमस्तक आहे. मी मनापासून तुमचा धावा करत आहे. मी मनापासून तुमचे नामस्मरण करत आहे. ते सर्व काही आज मी तुमच्या चरणाशी ते सोपवतो. माझ्यावर कृपा करा, दया करा. हे दयानिधान, मी तुमच्या कृपेच्या पात्र हो. माझे आशीर्वाद वाढवा. माझ्या कुटुंबाला सुख, संपन्नता, आरोग्यता आणि विपुलतेने भरभराटीने भरा. मी तुमच्या आशीर्वादांचा पात्र आहे असे मला संकेत द्या. हे स्वामी समर्था, माझी इच्छा पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा. मी तुमचा आभारी आहे. देवा, माझी प्रार्थना स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा. याप्रमाणे स्वामींची प्रार्थना जर तुम्ही 3 दिवस 11 दिवस केली तर तुमच्या मनातील सर्वोच्च इच्छा पूर्ण केल्या जाईल. श्री स्वामी समर्थ माऊली दयेने, कृपेने तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतील. तुमच्या सर्व सुखांना वाढवतील. स्वामी माऊली तुमच्यावर कृपादृष्टीने तुम्हाला आशीर्वादित करतील. तेव्हा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा पवित्र मंत्र पुढील काही मिनिटे ऐकत राहा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद प्राप्त करून देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ, जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी